हे मी काबुली चणे आहे, रात्री मी भिजत घातले. हे मसाला चणे मला करायचे आहे. हे रात्री भिजून घालून आणि आज उकडून घेतले याला. आता त्याच्यासाठी मसाला हे बघा, हळद घेतली, तिखट, मीठ आणि भाजलेल्या जिऱ्याची पूड, आपले हिंग आणि चण्याच्या डाळीचं पीठ आणि हे तांदळाचं पीठ, एवढं साहित्य आहे. यामध्ये मी हे टाकून देते. हिंग, तिखट, भाजलेले जिऱ्याची पूड आणि मीठ. आता याला सगळं मिक्स करते. यामध्ये मिक्स केला. आता चण्याच्या डाळीचं पीठ थोडंच टाकायचं, जास्त नाही टाकायचं, फक्त मिक्स झालं पाहिजे. आणि थोडं तांदळाचं पीठ, त्याच्यामुळे थोडेसे चणे आपले कुरकुरीत होणार आहे. आणि थोडं हे पाणी घालून घेते, थोडं फुलका द्यायसाठी. याला आता मिक्स करते. पडून राहिलं पाणी, थोडंसं मिक्स करून घेते. आता यामध्ये सर्व हे मिक्स झालेले आहे मसाला. आता गॅसकडे जाते. चांगलं तेल कडक झालेलं आहे. आता मी यामध्ये चणे सोडून घेते. याच्यासाठी तेल चांगलं गरम पाहिजे. हे बघ, आता हे चणे झालेले आहे. मी या ताटामध्ये काढून घेते. हे पहिला थेर आहे. हे पाकाचा कुरकुरीत आवाज येऊन राहिला त्याचा चण्याचा. हे चणे छान मसाल्याचे चणे झालेले असे कुरकुरीत आहे बघा, छान. आणि त्याच्यासाठी खायला तोंडी लावायला ही चिंचेची चटणी पण केली. हे तुम्ही असंही खाऊ शकता. हे बघा, मी खाऊन दाखवते तुम्हाला. कुरकुरीत झालेले आहेत, छान करू. मला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या ग्रामीण चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि मला सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टची मला आवश्यकता आहे.